गेल्या 8 दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलेलं होतं। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील जे 93 महसूल मंडळापैकी 72 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती। नांदेड जिल्ह्यातील जे काय आहे ते 4.5 लाख हेक्टरवरील जी पिके आहेत त्यांचं नुकसान झालेलं होतं। यामध्ये सर्वात जास्त म्हणजे सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या अतिवृष्टीच्या नंतर सोयाबीन जे हाताखाली आलं होतं ते सोयाबीन अक्षरशः वाया गेलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यानंतर जिल्ह्यात जे सोयाबीनचं जे पीक आहे ते अक्षरशः पिवळं पडलेलं आहे। यावर येल्लो मोझॅक हा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया। काका काय सांगाल, काय पिकाची काय परिस्थिती आहे सध्या? नुकसान झाली ना सोयाबीनाची। नुकसान झाली, पिवळं पडलं। किती एकर शेती आहे तुमच्याकडे? आणि आता इथं 3 एकर आहे, 3 एकर पेर आहे। 3 एकर मध्ये काय कशाची लागवड केली होती? सोयाबीन आहे, सोयाबीन आहे 3 एकरामध्ये। पाऊस झाला आपल्याकडे, पावसानंतर आता सोयाबीनची काय परिस्थिती आहे? कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव आहे? रोग पडला ना, पाणी जास्त झाल्यावर। बरं, रोग पडला। त्या रोगामुळे काय नुकसान होते पिकांचं? काय नुकसान होतं? माल बारीक झाला, शेंग पोकळून आली, बारीक झाली, रोग पडला, वाळून झालं, पिवळं पडलं। काय अंदाजे किती रुपयाचं नुकसान आहे तुमचं एकंदरीत? आता हे 60-70 हजाराचं होत होतं। 2.5 बॅग हात समजा इथं। 2.5 बॅगची लागवड केली होती म्हणजे 70 हजाराचं उत्पन्न होणार होतं तुम्हाला? 2.5 बॅगा पेरल्यात 60-70 हजाराचं होत होते उत्पन्न। तर हे रोग पडला, पाण्यात जास्त झालं म्हणून गेलं वाया। पंचनामे वगैरे झाले का? पंचनामे झाला की। बरं, तलाठीन बायपास दिला। गेल्या 8 दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं होतं। त्यानंतर जे काही आहे ते 4.5 लाख हेक्टरवरील जे पिकं आहे ते त्यांचं नुकसान झालेलं होतं। आता पावसामुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झालेला होता। त्यानंतर आता सोयाबीन पिकावर जे आहे ते येल्लो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। या रोगाच्या प्रादुर्भावामुळे जी सोयाबीनची जी शेंग आहे त्याची वाढ होणार नाही आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, मुदखेड, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।